यानंतर बघूया या संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी। रुपाली चाकणकर पदावर असेपर्यंत पीडितांना न्याय मिळणार नाही। अशोक खरात प्रकरणामध्ये तृप्ती देसाई आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशोक खरातवर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे। मोठं रॅकेट बाहेर आणणं गरजेचं असल्याचंही तृप्ती देसाईंनी म्हटलेलं आहे। महिला आयोग हा महिला अत्याचाराच्या संदर्भात काम करतो। मग महिलांवरच अत्याचार करणारा जर एखादी व्यक्ती असेल, त्याच्याच तुम्ही जे आहेत त्या ट्रस्टवर काम करताय। हे जे आपण बघतोय की शिवनिका संस्थान मिरगाव, त्याच्यावर रुपाली चाकणकरांचं जे आहे ते संचालक म्हणून नाव आहे आणि याच्यामध्ये संचालक म्हणून नाव आहे, परंतु त्याच्या खाली अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य हे मुद्दामून लिहिलेलं आहे। मग महिला आयोगाच्या अध्यक्षांना हे सगळं माहीत होतं का? माहीत जर नसेल तर मग त्यांनी दबाव का आणला? त्यामुळे जोपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत तोपर्यंत पीडित महिलांना न्याय मिळणार नाही। अशोक खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि हे मोठं रॅकेट बाहेर आणणं गरजेचं आहे।